ती जी कारवाई झाली होती ती पोल्युशन बोर्डाची कारवाई झाली होती। त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला सगळ्यांना अंदाज हा आला होता। काही सत्तेतले लोक त्याच्यामध्ये शिंदे गटाचे सोडून सर्वच लोक, सर्व काही नेते त्याच्यामध्ये होते। आता मी नावं काय एवढं सांगणार नाही। आणि त्याच्याच बरोबर ही जी कारवाई झालेली आहे त्या अधिकाऱ्यांची काही चूक नाही। अधिकाऱ्यांनी त्यांचं काम तिथं केलेलं आहे। पण युवा संघर्ष यात्रा केल्यानंतर या सरकारच्या विरोधात मुद्दे मांडल्यानंतर सामान्य लोकांचे प्रश्न मांडत असताना त्यानंतरच आम्ही जेव्हा अग्रेसिव्ह झालो, युवा संघर्ष यात्रेनंतरच ही कारवाई का झाली, तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत। पण आम्ही जिथं कुठं कारवाई झालेली आहे त्याला जे काय कागदपत्र लागतात, जे अधिकारी मागत आहेत त्याला सहकार्य करत आहोत। पण त्याचा अर्थ व्यवसाय एक बाजूचा झाला तर राजकारणात आम्ही एका विचाराने आलो आहोत आणि तो विचार जपण्यासाठी जर कुणी चुका करत असेल तर त्या चुका लोकांसमोर आल्या पाहिजेत आणि लोकांच्या बाजूने लढलं पाहिजे, या हेतूतून आम्ही काम करत राहू। कारवाईमध्ये जवळचं कोणी व्यक्ती आहे का? आता काही कसं असतं की काही कौटुंबिक जवळचे संबंध नक्कीच असतात, पण जेव्हा राजकारण येतं तेव्हा एक आपल्याला रेष ओढावी लागते आणि ती रेष आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं ओढलेली आहे। त्यामुळे राजकारणात कुणी जवळचं नसतं। जे कोणी विचाराचे असतात ते आपल्या जवळचे असतात, जे विरोधी विचाराचे असतात ते दूरचे असतात आणि नक्कीच दूरच्या विचाराचे लोक याच्यामध्ये सहभागी आहेत असं मला या ठिकाणी नमूद करायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।